नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फूडफुल रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत झणझणीत तर्रीदार मिसळ। मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक कापलेला कांदा, एक कापलेला टोमॅटो, कढीपत्त्याची पानं, हिरवी कोथिंबीर, कांदा लसूण मसाला, मोहरी, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ। इथे आहे आपलं फरसाण आणि मोड आलेली मटकी। पातेलं छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी घालणार आहे मोहरी, त्यानंतर कढीपत्त्याची पानं, त्यानंतर कांदा, याला छान फिरवून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो, छान असं फिरवून घ्यायचं तेलामध्ये। 2 मिनिटं कांदा आणि टोमॅटो आपण होऊ देणार आहोत तेलामध्ये। आता 2 मिनिटे इथे झालेली आहे। तर यामध्ये मी घालणार आहे मीठ, चवीनुसार मीठ इथे मी घातलंय। याला मस्त असं फिरवून घेणार आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल मिरची पावडर। तर 2 चमचे मीठ घालणार आहे। मस्त तिखट अशी होईल आपली मिसळ। याला मस्त फिरवून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्यानंतर अर्धा चमचा हळद, याला तेलात छान असं फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने। आता यामध्ये मी घालणार आहे मटकी। मला छान तेलामध्ये आपण फिरवून घेऊया। तर मटकी अशा पद्धतीने मी तेलामध्ये फिरवून घेतली आहे। आता गॅस कमी करून मटकी छान 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजू द्यायची आहे। तर 2 ते 3 मिनिटं मी मटकी छान शिजवून घेतली। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 ग्लास पाणी। तर इथे तुम्ही बघू शकता 1 ग्लास पाणी मी घालून घेतलेलं आहे। आता मी याची एक उकळी काढून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि छान तर्री आलेली आहे। आता ह्याला मी सर्व करून घेणार आहे। तयार आहे आपली मस्त झणझणीत तर्रीदार मिसळ। आता यावर घालणार आहे मी थोडा कांदा, भरपूर असं फरसाण, आणि नंतर घालणार आहे कोथिंबीर। खाण्यासाठी तयार आहे मस्त झणझणीत अशी मिसळ। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे। अवघ्या 10 ते 15 मिनिटात बनणारी आहे। तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीने मिसळ आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।